नमस्कार, इंटलेक्चुअल बडीज मध्ये आपलं स्वागत आहे. मी अक्षय. मी कालचा व्हिडिओ केला त्यामध्ये तुम्हाला मॉड्यूल 3 फंडामेंटल ऑफ डिजिटल मार्केटिंगचे कसे प्रकारे योग्य आहे त्याचे प्रश्न उत्तर अजून त्याच्या उत्तराचे एक्सप्लेनेशन आणि प्रश्नाचे जे की पॉइंट असतात, की लर्निंग पॉइंट जे असतात व्हिडिओ कॉलचे ते समजून सांगितले. तर आज आपण बघणार आहोत फंडामेंटल ऑफ डिजिटल मार्केटिंग. हा जो आपला कोर्स आहे या कोर्स मधला चौथा मॉड्यूल, चौथा धडा. त्याच्यामध्ये 5 लेसन आहे. तो 30 मिनिटाचा आहे. त्याचं नाव आहे प्लॅन युअर ऑनलाईन बिझनेस स्ट्रॅटेजी. म्हणजे तुमची जी बिझनेस असेल तो कोणत्या मार्गाने कशा प्रकारे तुम्ही काम करसाल त्याच्यावर ते प्लॅनिंग करायचं आहे आपल्याला. सगळ्यात पहिले प्लॅनिंग महत्वाचं असतं जेणेकरून आपल्याला त्या त्या दिशेने योग्य प्रकारे जाता येईल. तर आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. इथं दिलेलं आहे फ्रॉम आयडेंटिफाय युअर गोल्स टू नोईंग हाऊ टू ट्रॅक युअर प्रोग्रेस. This topic will show you how to put your best foot forward when creating a digital business strategy. म्हणजे तुम्ही इथं तुमच्या बिझनेस गोलचे तुमचे जे बिझनेस गोल आहे ते आयडेंटिफाय करू शकाल. त्याच्यानंतर तुमचा जो प्रोग्रेस आहे, तुमचा जो बिझनेस कडे सक्सेस असेल ते कशा प्रकारे राहील तो तुम्ही ट्रॅक करू शकाल. त्याच्यानंतर एक पुढचं पाऊल जे असतं सक्सेस झाल्यावर पुढं काय, त्याच्यानंतर पुढचं पाऊल याच्यामध्ये समजेल असं पूर्ण एक्सप्लेनेशन दिलंय. आपण आता स्टार्ट करू याला. यामध्ये पहिला लेसन आपला आहे ज्याचं नाव आहे द बेनिफिट ऑफ अन ऑनलाईन स्ट्रॅटेजी. इथं 4 मिनिटाचा व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्ही बघून घ्याल. मी की लर्निंग पॉइंट घेऊन टाकतो याचे. की लर्निंग पॉइंट मध्ये यांनी सांगितलेलं आहे की an online business strategy can boost your chances of digital success, helping you to define your goals and focus your online activity. इथं तुम्हाला ऑनलाईन बिझनेस स्ट्रॅटेजी मध्ये ते तुमचा बिझनेस सक्सेस कडे बूस्ट करायला सांगते आणि तुम्हाला मदत करते तुमचे जे गोल आहेत, जे ध्येय आहे ते निवडायला आणि त्यावर फोकस करायला. यामध्ये राहील हाऊ एन ऑनलाईन बिझनेस कॅन बेनिफिट फ्रॉम ए बिझनेस स्ट्रॅटेजी. तुमचा ऑनलाईन बिझनेस स्ट्रॅटेजी बद्दल बेनिफिट कसा राहील. बेस्ट प्रॅक्टिस वेन क्रिएटिंग ए बिझनेस स्ट्रॅटेजी. तुम्हाला एक चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल बिझनेस स्ट्रॅटेजी क्रिएट करायला. एक्झाम्पल ऑफ कॉमन गोल अँड पॉप्युलर स्ट्रॅटेजी टू अचीव देम. आणि इथे एक्झाम्पल पण दिलेले आहेत की त्याला पूर्ण स्ट्रॅटेजी आखली, गोल शोधले आपले की नंतर त्याच्यावर अचीव कसं करायचं ते मिळवायचं कसं या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, ते बघून घ्याल. पण जवळ चेक युअर नॉलेज मध्ये सॅम नावाचा एक माणूस आहे. सॅम हॅज रिसेंटली डिसाइडेड टू लॉन्च अन ऑनलाईन फिटनेस कोचिंग सर्व्हिस. त्याला ऑनलाईन फिटनेस कोचिंग सर्व्हिसची एक वेबसाईट डिझाईन करायची आहे. त्यांनी असं डिसाईड केलेलं आहे. तर आपल्याला त्याला हेल्प करायचं आहे. हेल्प सॅम क्रिएट हिज ओन ऑनलाईन बिझनेस स्ट्रॅटेजी बाय सिलेक्टिंग द करेक्ट स्टेप ही शूड टेक. आता आपल्याला योग्य स्टेप त्यांनी घेतल्या पाहिजे हे त्याला आपल्याला मदत करायची ते शोधण्यासाठी. तर याच्यावर क्लिक केल्यावर कळेल. पहिल्या ह्याच्यात आपल्याला घ्यायचं आहे व्हॉट शूड हिज फर्स्ट स्टेप. पहिली स्टेप काय असेल त्याची, तर त्याची पहिली स्टेप असेल डिफाईन बिझनेस गोल. सगळ्यात पहिले त्यांनी बिझनेसचा गोल ठरवला पाहिजे, ध्येय काय त्याच्या बिझनेससाठी. त्याच्यानंतर त्याची सेकंड स्टेप असेल मिशन स्टेटमेंट. त्याचं मिशन काय आहे त्या गोल बद्दल किंवा बिझनेस बद्दल. आणि त्याची तिसरी स्टेप असेल आयडेंटिफाय हिज यूएसपी. आयडेंटिफाय हिज यूएसपी म्हणजे युनिक सेलिंग प्राइस. यूएसपी म्हणजे युनिक सेलिंग प्राइस त्यांनी शोधली पाहिजे. एक वेगळी असते प्रत्येकाची. तर हे आपले तिन्ही उत्तर आहे. पहिल्याचं ए, दुसऱ्याचं डी आणि तिसऱ्याचं बी. आपण सबमिट करू. दॅट्स राईट, ग्रेट वर्क. आणि खाली आपल्याला उत्तराचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्याल. तर रिव्ह्यू आन्सर मध्ये जाऊन तुम्ही रिव्ह्यू आन्सर करू शकता, बघू शकता मागील उत्तर. आपण नेक्स्ट लेसनला जाऊ. आपला दुसरा लेसन आहे टेकिंग ए बिझनेस ऑनलाईन. म्हणजे आपल्याला आपला बिझनेस ऑनलाईन घ्यायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे 4 मिनिटाचा व्हिडिओ लेसन 2 चा, तो तुम्ही बघून घ्याल. मी की लर्निंग पॉइंट घेऊन टाकतो. की लर्निंग पॉइंट याच्यामध्ये सांगतात वेन टेकिंग ए बिझनेस ऑनलाईन अंडरस्टँडिंग हाऊ कस्टमर ब्राउज ऑन द वेब इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन इन्शुरिंग युअर प्रोफाईल एफर्ट आर रिवॉर्डेड. कशा प्रकारे कस्टमर जो आहे
तो एखाद्या गुगल ब्राउझरवर असू द्या, नाही तर बिंग ब्राउझरवर असू द्या किंवा याहूवर असू द्या, काय सर्च करतो, कशा प्रकारे तुमचे एफर्ट त्याला लागून असले पाहिजे, म्हणजे तो ते जो सर्च करतो तर ते डिटेल याच्यामध्ये दिलेलं आहे. तर याच्यामध्ये म्हणतात कस्टमर बिहेवियर ऑनलाईन अँड हाऊ धिस ओव्हरलॅप विथ ऑफलाईन बिहेवियर. त्याचं ऑनलाईन बिहेवियर आणि त्याचं ऑफलाईन बिहेवियर हे कसं ओव्हरलॅप करते त्यावरून समजेल. द सी थिंक डू केअर फ्रेमवर्क, आपल्याला या फ्रेमवर्कनुसार काम करायचं आहे. अँड हॅव टू यूज दिस टू हेल्प अंडरस्टँड ऑनलाईन कस्टमर जर्नी. हे सगळं हेल्प कसं करेल, पहिले बघायचं, नंतर विचार करायचा, नंतर करायचं आणि त्याच्याबद्दल काळजी घ्यायची, असं फ्रेमवर्क आपलं. सी थिंक डू आणि केअर. हाऊ टू ग्रुप युअर ऑडियन्स युझिंग ऑडियन्स सेगमेंटेशन. आता ऑडियन्स सेगमेंटेशन आपण एक ठरवलं तर त्या दरम्यान आपल्याला आपलं ऑडियन्स चा ग्रुप कसा तयार करता येईल ते देखील या लेसन मध्ये दिले आहे. आपण चेक युअर नॉलेज घेऊन टाकू. आता एक ओमर नावाचा व्यक्ती आहे. ओमर ओन्स इज सेलिंग हँडमेड कॉस्मेटिक अँड वॉन्ट टू लॉन्च ई कॉमर्स साईट. त्याला त्याची ई कॉमर्स साईट लॉन्च करायची कॉस्मेटिक साठी. हँडमेड कॉस्मेटिक तो बनवतो. तर आपल्याला त्याला सांगायचं आहे, कॅन यू ॲडवाइज ओमर ऑन हाऊ टू मेक बोथ हिज ऑनलाईन अँड ऑफलाईन बिझनेस सक्सेसफुल. आता आपल्याला त्याला ॲडवाइज करायचं आहे की त्याचा ऑनलाईन आणि ऑफलाईन बिझनेस सक्सेसफुल कसा होईल. इथं ट्रू ऑर फॉल्सचे उत्तर द्यायचं आहे. तर पहिलं आपलं उत्तर जे आहे ते पहिले याचं उत्तर फॉल्स आहे, दुसऱ्या याचं देखील फॉल्स आहे, तिसऱ्याचं ट्रू आहे आणि चौथ्याचं देखील फॉल्स आहे. तर इथं पहिला प्रश्न म्हणतो ही शुड फोकस ऑन डुप्लिकेटिंग हिज सक्सेसफुल ऑन ऑफलाईन मार्केटिंग एफर्ट टू एन ऑनलाईन ऑडियन्स. हे फॉल्सच राहील आणि बाकीचे दिलेले उत्तर जे आहेत ते संलग्न. पहिलं फॉल्स, दुसरं फॉल्स, तिसरं ट्रू आणि चौथं फॉल्स. इथं सबमिट करून घेऊ आपण. दॅट्स राईट, ग्रेट वर्क. इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कशा प्रकारे आहे काय नाही उत्तराचं. आपण नेक्स्ट लेसन घेऊ. आता तिसऱ्या लेसनचं आपलं नाव आहे अंडरस्टँडिंग कस्टमर बिहेवियर. आपल्याला जो कस्टमरचा स्वभाव आहे तो ओळखायचा आहे की कशा प्रकारे काय सर्च करतो, त्याच्या एक प्रकारे सगळ्या अंगातून कशा प्रकारे तो बिहेव करतो, ऑनलाईनवर काय सर्च करतो काय करत नाही, जेणेकरून तुमचं प्रोडक्ट काय म्हणून त्याला दिसेल त्याच्या बिहेवियरनुसार. तर या व्हिडिओमध्ये ते दिलेलं आहे. 4 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्याल. मी की लर्निंग पॉईंट घेतो. Create the best possible online experience for customer by understanding how to make the most of the moment when they interact with a brand. आता ते जेव्हा ब्रँड सोबत इंटरॅक्ट करतात तेव्हा मोस्ट ऑफ द मुवमेंट कसा असतो, त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे ते टोटली फोकस करायचं आहे त्याच्यावर. ते यामध्ये दिलेलं आहे. आता पॉईंट काय म्हणतात त्याचे, व्हॉट कस्टमर टच पॉईंट आर. कस्टमरचे नेमके टच पॉईंट काय आहे. हाऊ टू मॅप कॉमन ऑनलाईन कस्टमर जर्नी. कस्टमरची ऑनलाईन जर्नी कशी आहे. हाऊ टू आयडेंटिफाय कस्टमर टच पॉईंट दॅट जनरेट बिझनेस गोल. त्याचे टच पॉईंट काय, त्याच्यानुसार आपल्याला बिझनेस गोल कसं जनरेट करता येईल ते सगळ्या या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. आपण चेक युअर नॉलेज मध्ये जाऊ. इथं दिलेलं आहे, हॉली ओन्स ए डान्स स्टुडिओ टू इम्प्रूव्ह सेल्स ऑफ डान्स क्लासेस. शी इज रिव्ह्यूइंग हाऊ हर मार्केटिंग टीम could update the company's online presence. आता तिने मार्केटिंग टीम तिची अपडेट करते कंपनीचा ऑनलाईन प्रेझेन्स. ती एक डान्स स्टुडिओ चालवते, तिला इम्प्रूव्ह करायचं सेल्स मध्ये डान्स क्लासेसचे. आता इथे दिलेलं आहे, विच ऑफ द ब्रँड टच पॉइंट शुड हॉली मॉडिफाय टू हेल्प ॲड्रेस हर कस्टमर फीडबॅक. आता काय तिने केलं पाहिजे जेणेकरून कस्टमरचा फीडबॅक टच पॉइंट तिला येतील. तर तिने एक वेबसाईट लेआउट चेक केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ईमेल मार्केटिंग या दोनवर तिने फोकस केलं पाहिजे. त्यासाठी आपण हे 2 टिक करून घेतले आणि आता सबमिट करणार आहोत. दॅट्स राईट, ग्रेट आन्सर. इथं उत्तराचा आपला रिव्ह्यू दिलेला आहे. आपण नेक्स्ट लेसन घेऊ. आता आपण आलेलो आहे चौथ्या लेसनवर, ज्याचं नाव आहे हाऊ टू स्टँड आउट फ्रॉम द कॉम्पिटिशन. हाऊ टू स्टँड आउट फ्रॉम कॉम्पिटिशन म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर कसे उभे राहाल जेणेकरून लोक तुमच्याकडे सगळ्यात जास्त अट्रॅक्ट होतील, सगळ्यात वेगळे कसे दिसाल
या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे बरीच त्यांनी, तो बघून घ्याल तुम्ही. मी की लर्निंग पॉईंट घेऊन टाकतो. की लर्निंग पॉईंट म्हणतात, अंडरस्टँडिंग द कॉम्पिटिशन is a key component of your online strategy, eligible you to position a business correctly in marketplace. कॉम्पिटिशन ही कधी पण तुम्हाला एक एबल पर्सन बनवते, एक सक्षम माणूस बनवते, जी तुम्हाला मार्केटमध्ये उभं करेल, मार्केट प्लेसमध्ये तुमचा बिझनेस घेऊन. त्यानंतर सांगते की हाऊ टू आयडेंटिफाय व्हॉट मेक्स ए बिझनेस स्टँड आउट इन ए बिझी मार्केट प्लेस. म्हणजे तुमचा जो बिझनेस आहे तो बिझी मार्केट प्लेसच्या बाहेर एक स्टँड घेऊन कसा उभा राहील, जेणेकरून लोकांना ते युनिक वाटेल, काहीतरी वेगळं वाटेल. यामध्ये दिलेलं आहे, व्हॉट युनिक सेलिंग पॉइंट आर इम्पॉर्टंट अँड हाऊ टू कन्स्ट्रक्ट देम. जे तुमच्या बिझनेस मधले युनिक सेलिंग पॉइंट आहे ते इम्पॉर्टंट कसे असतात आणि ते तुम्हाला कन्स्ट्रक्ट कशा प्रकारे करायचे आहे ते या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. ऑनलाईन टूल्स अवेलेबल टू हेल्प रिसर्च द कॉम्पिटिशन. ऑनलाईन टूल्स आहेत काही, अनालिटिक्स सारखे आहेत, ऍडवर्ड सारखे आहेत, जे तुम्हाला त्याच्यामधून दिसतं की ऑनलाईन कॉम्पिटिशन कशी चालू आहे, काय नाही. त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आपण चेक युअर नॉलेज घेऊन टाकू. बॉबी नावाची एक व्यक्ती आहे, जी बॉबी ओन्स ए प्रोटीन शेक कंपनी विच हॅज ट्रेडिंग फॉर 3 years. बॉबी एक प्रोटीन शेक कंपनी चालवते जी ट्रेडिंग करते 3 वर्षापासून. हर प्रोडक्ट आर स्टॉक्ड इन ए नंबर ऑफ जिम बट द कंपनी हॅज नॉट सीन मच ग्रोथ इन रिसेंट मंथ. तिचे खूप साऱ्या जिम मध्ये प्रोडक्ट जातात, पण कंपनी जी आहे रिसेंटली तिची ग्रोथ एवढी झालेली नाही आहे मागील महिन्यात किंवा चालू महिन्यात. तर विच ऑफ द फॉलोइंग ऍक्शन शुड बी बॉबी टेक टू आयडेंटिफाय ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑनलाईन बिझनेस ग्रोथ. आता खालीलपैकी कोणती कोणती ऍक्शन बॉबीनी करायला पाहिजे जेणेकरून तिची ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय होईल ऑनलाईन बिझनेस ग्रोथसाठी. तर तिने करायला पाहिजे, तिने आयडेंटिफाय करायला पाहिजे तिचे युनिक सेलिंग पॉईंट काय काय आहेत. त्यानंतर तिने सॉर्ट ॲनालिसिस बिल्ड केले पाहिजे. सॉर्ट ॲनालिसिस म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट हे जे आहे ते स्टडी केले पाहिजेत, काय काय नाही, अशा प्रकारे. आणि तिसरं उत्तर आहे रिव्ह्यू कॉम्पिटिटर वेबसाईट. आणि स्पर्धकाची वेबसाईट जी आहे तिने अभ्यासली पाहिजे की कशा प्रकारे आपले जे स्पर्धक आहेत ते डील करतात बाकीच्या गोष्टींसोबत. त्यामधून पण भरपूर शिकण्यासारखं आहे. आपण आता सबमिट करू. दॅट्स राईट, ग्रेट आन्सर. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. इथं पूर्णपणे त्यांनी दिलेलं आहे एक्सप्लेनेशन, कशा प्रकारे आपलं उत्तर बरोबर आहे काय नाही. आपण नेक्स्ट लेसनला जाऊ. चौथ्या मॉड्यूल मधला आता आपला शेवटचा लेसन आहे, 5वा लेसन, ज्याचं नाव आहे युजिंग गोल्स टू इम्प्रूव्ह बिझनेस प्रेझेन्स. जे आपले गोल्स असतात ते यूज करायचे आपलं बिझनेस प्रेझेन्स इम्प्रूव्ह करायसाठी. तर मी इथं की लर्निंग पॉईंट घेतो. तुम्ही हा 4 मिनिटाचा व्हिडिओ बघून घ्याल, जेणेकरून तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू येईल, समजून येईल. आता इथं दिलेलं आहे, वेन मार्केटिंग युअर बिझनेस ऑनलाईन इट्स इम्पॉर्टंट टू यूज द डेटा अँड मेट्रिक्स अवेलेबल टू इव्हॅल्युएट हाऊ युअर ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज आर परफॉर्मिंग. आता इथं काही डेटा असतो, मेट्रिक्स असतो, जो अवेलेबल असतो तुम्हाला नेटवर, जे तुमचं ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज जे आहे परफॉर्मिंग कसं चालू आहे ते अंडरस्टँड करायला मदत करतं. जेव्हा तुमचा बिझनेस ऑनलाईन येतो तेव्हाची गरज असते हे. आता इथे खाली दिलेलं आहे, व्हाय सेटिंग गोल्स अँड KPI इज सो इम्पॉर्टंट टू ऑनलाईन बिझनेस. म्हणजे एखादं गोल सेट करणं किंवा की पॉईंट जे आहेत ते सेट करणं महत्वाचे का असतात. तर महत्वाचे याच्यासाठी असतात की कोणत्याही प्रकारचं जे आहे बिझनेस चालवायचं म्हटलं तर एक गोल पाहिजे, जेणेकरून कस्टमरला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर हाऊ टू कन्स्ट्रक्ट KPI युझिंग स्मार्ट फ्रेमवर्क, ते यामध्ये दिलेलं आहे. हाऊ टू अनालिसिस डेटा गॅदर टू हेल्प इम्प्रूव्ह ऑनलाईन मार्केटिंग एफर्ट. आता हाऊ टू अनालिसिस द गॅदर टू हेल्प इम्प्रूव्ह ऑनलाईन मार्केटिंग एफर्ट, ते यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारे डेटा गॅदर करायचा ऑनलाईन मार्केटिंग एफर्टसाठी. आपण आता चेक युअर नॉलेज घेऊन टाकू. Ryan has written some KPI to help his fitness center achieving the business goal of improving overall client satisfaction.
रयान या नावाच्या व्यक्तीने काही KPI लिहिले त्याच्या फिटनेस सेंटरसाठी, जे इम्प्रूव्ह त्याला क्लायंट सॅटिस्फॅक्शनसाठी इम्प्रूव्ह करतील ते. आता आपल्याला इथं खाली बघायचं आहे, खाली 4 KPI दिलेले आहेत. which do you think fit the criteria being specific, measurable, attainable, relevant and time bound? याच्यापैकी कोणते चांगले आहेत KPI ते आपल्याला यांना सांगायचे आहेत. तर यापैकी जे आहे तो पहिला KPI जो चांगला आहे तो आहे a score of 85% or more annual survey for the question. आणि त्याच्यानंतर जो दुसरा आहे तो ensure 90% of gym members book and induction. हे दोन उत्तर बरोबर आहेत KPI साठी. आता आपण खाली घेऊन सबमिट करून घेऊ. दॅट्स राईट, ग्रेट आन्सर. आपलं उत्तर बरोबर आहे आणि उत्तराचं एक्सप्लेनेशन खाली दिलेलं आहे ते तुम्ही बघून घ्याल. आपण आता टॉपिक असाइनमेंट घेऊन टाकू पटकन. What is the first step in creating an online business strategy? पहिली पायरी काय आपली ऑनलाईन बिझनेस स्ट्रॅटेजी करायसाठी? तर आयडेंटिफाईंग बिझनेस गोल. बिझनेस गोल पहिले आयडेंटिफाय करायचे. पहिल्याचं ए आन्सर आहे. दुसरा आहे व्हॉट इज द पर्पज ऑफ सी थिंक डू केअर फ्रेमवर्क. आता या फ्रेमवर्कचं काय आहे? टू हेल्प ए बिझनेस अंडरस्टँड द कस्टमर जर्नी ऑनलाईन. हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे, तेव्हाच आपलं हे फ्रेमवर्क कम्प्लीट होऊ शकतं. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर आहे आपलं बी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, व्हाय इज ऑप्टिमायझिंग कस्टमर टच पॉइंट ऑनलाईन बेनिफिशियल फॉर बिझनेस. आता याचं काय, ऑप्टिमायझिंग कस्टमर टच पॉइंट ऑनलाईन बेनिफिशियल फॉर बिझनेस, याचं उत्तर आहे आपलं इट प्रोव्हाइड्स कस्टमर विथ व्हॅल्यू. It's provide customer with value every time they come into contact with a brand, helping build trust. सी उत्तर आहे तिसऱ्याचं. चौथा प्रश्न घेऊ. Once you work out your unique selling point, how would you use it in a long term online strategy? आपण कशा प्रकारे यूज करू लॉंग टर्म स्ट्रॅटेजी मध्ये त्याला? Incorporate it within marketing material across all channels to help raise customer awareness. कस्टमर अवेअरनेस वाढायसाठी आपण मदत करू त्याला. तर आपलं चौथ्याचं उत्तर आहे ए. आता पाचवा प्रश्न, विच टाइप ऑफ इन्फॉर्मेशन कॅन KPI प्रोव्हाइड्स. तर त्याचं उत्तर आहे लॉंग टर्म प्रोजेक्शन. KPI हे लॉंग टर्म प्रोजेक्शन प्रोव्हाइड करतं. असं टोटल झालेलं आहे आपले उत्तर. आता सबमिट करू. उत्तर बघू आपण कोणकोणते बरोबर आहेत आपले. इथं आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन नेक्स्ट टॉपिक साठी आलेलं आहे. तर पहिलं उत्तर आपलं बरोबर आहे, दॅट्स राईट. दुसरं आपलं उत्तर आहे दॅट्स करेक्ट, बरोबर आहे. तिसरंही देखील दॅट्स राईट म्हणून आलंय, बरोबर आहे. चौथं देखील बरोबर आहे आणि पाचवं देखील बरोबर आहे. म्हणजे 5ही उत्तर आपले बरोबर आहेत. इथेच आपला चौथा मॉड्यूल संपला. धन्यवाद.